आज होणाऱ्या भव्य खानदेश महोत्सवाला गौतमी पाटील आणि सचिन कुमावत उपस्थित राहणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर ही सगळी तयारी जे ते अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते शिवसेनेचे बदलापूरचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। विविध समाजातील बांधवांना एकत्र घेऊन बदलापूर शहरातला जो सांस्कृतिक वसा आहे तो जपण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून केलं जातं। दादा, भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। आज गौतमी पाटील असेल, सोबत सचिन कुमावत येणार आहेत, कशा प्रकारे आयोजन आहे? बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी आमचे माझे सहकारी नगरसेवक अरुणजी सुरवाल यांच्या आयोजनाखाली वामन म्हात्रे फाउंडेशन आणि खानदेश समाज प्रतिष्ठान आणि खानदेश समाज बांधव तसंच बंजारा समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा 2 दिवसाचा महोत्सव आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। आज या ठिकाणी खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्या खानदेश मधल्या ज्या चाडी रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, जी संस्कृती आहे, ते आज प्रदर्शित करण्याचं काम खानदेशमधले कलाकार या ठिकाणी करणार आहेत। सचिन कुमावत हा त्यांचा आवडता गायक या ठिकाणी आज आलेला आहे। गौतमी पाटील सुद्धा आलेली आहे आणि मला वाटतं या भव्य दिव्य महोत्सव आज अरुणजी सुरवाल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पाडणार आहेत। तसंच बंजारा समाजसुद्धा या शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात राहतो। त्यांची सुद्धा इच्छा होती का प्रत्येक समाजाचे महोत्सव होतात आणि त्यांच्या समाजाचा सुद्धा एक महोत्सव झाला पाहिजे। तो सुद्धा महोत्सव उद्या आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत। बंजारा समाजाच्या पण ज्या चाली रूढी आहेत, त्यांची जी संस्कृती ती प्रदर्शित करण्याचं काम त्यांच्या इकडचे कलाकार येऊन या ठिकाणी करणार आहेत। प्रत्येक समाजाला धरून खरं तर आपण मागील अनेक वर्षांपासून प्रवास करत आहात आणि भव्य दिव्य आयोजन म्हणजे वामन म्हात्रेंचा कार्यक्रम म्हटलं तर भव्य दिव्य आयोजन असतं। आजचं आयोजन कसं असणार आहे आणि इथे येण्यासाठी नागरिकांना, समाज बांधवांना काय आव्हान असेल? आज कमीत कमी आम्ही 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहेत। मला वाटतं खानदेशातली बरेचसे आमदार खासदार सुद्धा या कार्यक्रमाला आज हजेरी लावणार आहेत आणि त्यांच्या खवयांचे स्टॉल सुद्धा मला वाटतं ते समाज बांधव त्यांच्या इकडचे मला वाटतं ते वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तळण्याची भाकरी असे विविध त्यांचे खाद्यपदार्थाचे सुद्धा त्यांनी 10-15 स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। तर मला वाटतं नक्कीच जो खानदेश समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये राहतो आणि त्यांची सर्वांची एकत्र येण्याची इच्छा होती आणि ती नक्कीच अरुण सुरवारांनी आम्ही पूर्ण केलेली। कला संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल, या सगळ्याचं दर्शन जे आहे ते आज बदलापूर शहरामध्ये घडणारे माजी नगरसेवक अरुण सुरवाल आपल्यासोबत जोडले। सर, भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे, एकंदरीत आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगा? निश्चित वामनदादांचं आयोजन म्हणजे भव्य दिवस असतं। आपल्याला अनुभव आला असेल, जवळजवळ 16 इव्हेंट ते वर्षभरामध्ये संपूर्ण शहरामध्ये करत असतात आणि येथील नागरिकांची मनं जपण्याची त्यांच्याकडे एक कला आहे आणि त्याचीच वसा या बदलापूर शहराला लाभलेला शैक्षणिक आणि सांस्कृतिक वसा जपण्याचं काम या महोत्सवांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जशा प्रकारे आज या ठिकाणी खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सव आयोजन केलेलं आहे। आपण बघितलं असेल, अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे। तेथील संस्कृती जपण्याचा इथे कार्यक्रम होणार आहे। तेथील स्थानिक कलाकार आहेत, त्यांना स्टेज इथे दिलं जाणार आहे, ते लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सचिन कुमावत असेल, गौतमी पाटील असेल, त्याचबरोबर अनेक रील स्टार आहेत, अनेक गायक आहेत, त्या या ठिकाणी परफॉर्मन्स करताना कानबाईचा उत्सव एक तिथली मोठा उत्सव आहे त्या प्रदेशातला, खानदेशातला। तो उत्सवाची गाणी आणि तो उत्सव एकंदर या स्टेजवरती साजरा केला जाणार आहे। त्याचबरोबर तिथली जी खाद्य संस्कृती आहे त्याच्यामध्ये विविध तिथले प्रकार असतील, तर वांग्याचं भरीत असेल, कळण्याची भाकर असेल, पुरणपोळी असेल आणि असे विविध खाद्य संस्कृतीचा सुद्धा या ठिकाणी लाभ इथे येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना घेता येणार आहे। निश्चित या ठिकाणी आयोजन करताना आपण कुठल्या प्रकारे तिकीट आणि पासेसची व्यवस्था काही केलेली नाही। जो पहिला येईल त्याला त्या ठिकाणी बसण्याची जागा मिळणार आहे। म्हणजे याच्यामध्ये अनेक फोन आम्हाला येत आहेत की बाबा इथे काही तिकीट आणि पास ठेवलेले आहेत का, तर अशा प्रकारचं काही केलेलं आयोजन जो कोणी पहिला येईल तो या ठिकाणी बसेल। जवळजवळ 5000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। निश्चित तिथले खानदेश प्रदेशातील काही आमदार असतील, खासदार असतील, ते सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत। निश्चित मी संपूर्ण बदलापूरवासियांना या ठिकाणी विनंती करेल की आपणही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। नक्कीच आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा स्टेज आपण जर समोर पाहिला तर कशा स्वरूपाचा हा स्टेज आपण बघू शकतो आणि तब्बल 5000हून अधिक लोकांची बसण्याची आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि समाज बांधवांमध्ये हा आनंद आहे।
दादा काय सांगाल, वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरं तर एक समाज बांधवांसाठी एक मोठी गोष्ट आहे की सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम वामन म्हात्रे असतील, अरुण सुरवळ असेल यांच्या माध्यमातून होतं. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. बघितल्याप्रमाणे आज खूप मोठं खानदेश महोत्सवाचं खूप मोठं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. वामनदादा म्हात्रे फाउंडेशन आणि समस्त खानदेशी बांधव यांच्यातर्फे आयोजित जो खानदेश महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच नियोजन आमचे नगरसेवक श्री अरुणदादा सुरवळ हे जातीने लक्ष देऊन इथे कार्यक्रमाला खूप मोठी लक्ष देऊन कार्यक्रम पार पडत आहे. तर खानदेश बांधवांना आज गर्वाची गोष्ट आहे की फर्स्ट टाईम बदलापूरमध्ये खूप मोठा खानदेश महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच सर्व खानदेश बांधवांना हो ठाणे जिल्ह्यात तर इकडे ठाणे जिल्हा प्रथमच आहे आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम अजून कुठेही झालेला नाही आहे. तर सर्व खानदेश बांधवांना आज अशी विनंती आहे की सर्वांनी खूप आनंदाने आपल्या सहपरिवारासह खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि विशेषतः या कार्यक्रमाला कोणतेही पासेस वगैरे काही नाही. हा ओपन कार्यक्रम आहे. सर्वांनी येऊन इथे आपल्या चेअर दिलेल्या तिथे टायमावर येऊन आपल्या चेअरवर बसावे. असे कोणतेही पासेस वगैरे इथे अलाव केलेले नाही आहे. सगळ्यांसाठी ओपन आहे कार्यक्रम. सर, भव्य दिव्य आयोजन करण्यात आले वामनदादांचे वामनदादांचे